मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तरी ते राम आणि मी मिळून करत होतो सकाळची देवपूजा, आणि देवपूजा आता ऑलमोस्ट माझी होतच आलेली होती. फक्त फुलं वगैरे थोडीशी ठेवायची होती. तर रामचं इथे रडणं चाललेलं, कारण की देवपूजा करताना सतत त्याला कडेवरतीच बसायचं असतं. पण त्याला सोबत घेऊन देवपूजा करायचं म्हणजे थोडंसं डिफिकल्ट आहे, आणि तो खूप जास्त त्रास देतो, आणि देवपूजा करायला त्याला खूप जास्त आवडते. आणि माझ्यासोबत मॉर्निंगला असो किंवा इव्हिनिंगला असो मी त्याला माझ्यासोबत इन्व्हॉल्व करतच असते देवपूजेमध्ये. तर एनिवेज इथे देवपूजा वगैरे आमची चालूच होती, म्हणजे होतच आली होती. तर खाली गॅलरीमध्ये आम्ही उभे राहिलेलो, आणि टाळ किंवा बाकीचे काही जे वाद्य आहे त्यांचा आवाज यायला लागला. त्यासाठी आम्ही गॅलरीत येऊन डोकावलं. तरी ते लहान मुलांची, म्हणजे जे स्कूलमध्ये लहान मुलं असतात त्यांची इथे दिंडी चालली, आणि पाहून खूप छान वाटलं. आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर मोबाईलवरती मी थोडीशी भक्तिगीते किंवा कीर्तन वगैरे लावते, आणि रामला देखील ऐकायला आवडतं. लांब मोबाईल वगैरे ठेवला तर छानपैकी तो पाहतो देखील. त्यानंतर आता येते रामचा सकाळचा ब्रेकफास्टचा टाईम आहे, आणि सकाळी ब्रेकफास्टमध्ये त्याला जास्त काही खाण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे मी फक्त एक बनाना त्याच्यासाठी दिलेला. आणि खूप वेळा असं होतं की सकाळ सकाळ कधी कधी तो जास्त काही खात नाही, आणि दूध पिलं तर खूप जास्त नखरे करतो. त्यासाठी जे काही त्याचं फूड आहे ते मी थोडंसं लेट प्रिपेअर करते, जेणेकरून की तो व्यवस्थित खाईल आणि दुपारी स्नॅकमध्ये एखादं फ्रूट देता येईल. आणि हो, हा जो व्लॉग आहे तो आषाढी एकादशीच्या एक दिवस आधीचा व्लॉग आहे, जो की मी एडिटिंग करायचा विसरलेले. सो आय थिंक दॅट की आत्ता एडिट करूयात आणि अपलोड करूया, जेणेकरून की जे काही माझे 2-3 दिवसाचे महत्त्वाचे ग्लिम्स वगैरे असतील ते मला तुमच्याबरोबर शेअर करता येतील. दॅट्स वाय आता मी हा एडिट करून अपलोड करत आहे. तरी ते रामसोबत मी निघाले होते थोडंसं काही मार्केटमध्ये, कारण की मला खूप छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात डेली यूजसाठीच्या त्या पाहिजे होत्या. तर ते काही क्लचर्स वगैरे किंवा लिक्विड सिंदूर वगैरे ते देखील माझं फिनिश झालेलं. आणि ऑनलाईन ऑर्डर करायचं म्हटलं की पाऊस वगैरे यामुळे लवकर डिलिव्हरी होत नाही, त्यासाठी म्हटलं की लोकल शॉपमधूनच घेऊन येऊयात पटकन. आणि एक क्लिनिंग म्हणजे फेस क्लिनिंग रिलेटेड पण मला एक व्हिडिओ बनवायचा होता, त्यासाठी मला हे छोटे छोटे पाऊच लागत होते, ते पण आणायचे होते. त्यानंतर रामसाठी फ्रूट्स पाहिजे होते. तर फ्रूट्समध्ये फ्रेश असं काही अवेलेबल नव्हतं, फक्त बनाना मला दिसले, त्यासाठी फक्त बनाना आणलेलं, आणि सोबत येताना थोडंसं दही, बस एवढ्याच गोष्टी मी घेऊन आलेली. आणि ऑलरेडी जो काही क्लिनिंगचा व्हिडिओ आहे फेस क्लिनिंगचा, तो मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर अजून तुम्ही पाहिलेलं नसेल तर लगेचच जाऊन चेकआउट करा. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देते. त्यानंतर दुपारच्या वेळेस इथे लहान मुलं रामसोबत खेळायला आलेली, आणि अचानकच घरी आलेली, कारण की खूप आधी एक दिवस यांच्यासोबत ही मुलं सर्व घरी आलेली. आणि ग्राउंडवरती ज्यावेळेस आम्ही रामला नेतो त्यावेळेस त्यांची ओळख झालेली, तिथे पाहून ते घरी आलेले. त्यानं थोड्या वेळ खेळले आणि लगेचच गेले ग्राउंडवरती निघून. त्यानंतर थोडासा पावसाचा अंदाज पाहून लगेच मी रामला ग्राउंडवरती घेऊन गेले, कारण की खूप वेळा असं होतं की आता त्याला ग्राउंडवरती जास्त न्यायला मला भेटतच नाही, कारण की ग्राउंडवरती खूप जास्त चिखल आणि पावसाचं वातावरण देखील असतं, आणि थंड हवा देखील असती. त्यासाठी आज कॅप घालूनच मी त्याला ग्राउंडवरती घेऊन आलेले. क्लासला सुट्टी होती, त्या दिवशी मी आणि माझी फ्रेंड निघालेलो एका मंदिरात, आणि जवळच मंदिर होतं श्री स्वामी समर्थ महाराजांचं. तर तिथेच आम्ही दोघीजणी गेलेलो रामला घेऊन, आणि बाय ऑटोच आम्ही तिथे गेलेलो. गेल्यानंतर थोड्या वेळ 10 ते 15 मिनिटं बसलो, आणि लगेचच पाठीमागे आलो. कधी कधी असं छान मंदिरात जाऊन थोड्या वेळ बसलं की खूप छान वाटतं, आणि पॉझिटिव्ह देखील वाटतं. आणि रामला तर असं बाहेर फिरणं म्हणजे खूप जास्त आवडतं. जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी त्याला ग्राउंडवर नेते, नाहीतर अशा जवळ कोणत्याही मंदिरात घेऊन जाते, जेणेकरून की त्याला देखील छान वाटतं. आणि दररोज घरी म्हटलं की मुलं खूप जास्त क्रँकी होतात, आणि घरात खेळून खेळून जास्त वेळ खेळता येत नाही, कारण की लिमिटेड स्पेस असतो, आणि त्या स्पेसमध्ये कधी कधी मुलं जास्त ॲडजस्ट करत नाही. त्यासाठी थोडंसं बाहेर वगैरे फिरून आणलं की त्यांना देखील छान वाटतं. त्यानंतर क्लासमध्ये झालेली फ्रॉक शिवण्याची प्रॅक्टिस, आणि 2 फ्रॉक शिवलेला. तर ही एक नेक्स्ट फ्रॉक मी रामसाठी शिवलेली, जो की माझा जुना ड्रेस होता, त्याचंच मी थोडंसं कटिंग करून वगैरे रामसाठी शिवलं, आणि त्याला परफेक्ट आली, एकदम छान फिटिंग देखील बसलेली. त्यानंतर इव्हिनिंगला येते चहा वगैरे घेत होते. तर मी चहा घेणार म्हणजे रामला तर चहा पाहिजेच, आणि चहासोबत थोडंसं मी जास्त दूध ॲड करते, जेणेकरून की त्याला जास्त कळणार नाही. आणि खूप वेळा असं होतं की आयबॉल करून तो लगेचच ओळखतो की चहा आहे किंवा मिल्क आहे. तर असं असतं लहान मुलांचं, जे आपण करतो ते त्यांना पण करायचं असतं, आणि त्याच्या ग्लासमध्ये किंवा त्याच्या कपमध्ये वगैरे दिलं तर तो पित नाही. त्यासाठी मी ज्या कपमध्ये चहा घेईल तर त्या सेम कपमध्ये रामला देखील पाहिजे असतो. तर असं आहे रामच्या बाबतीत. तर ही एक नेक्स्ट फ्रॉक आहे जी की मी रामसाठी शिवलेली आहे, आणि एकदम परफेक्ट दिसत होती. ही जी आहे फ्रॉक ती पण मी माझ्याच
एका फ्रॉकची किंवा वन पीस टाईप होता ड्रेस, त्याचं शिवलेली आणि खूप छान दिसत होती त्याला. तर मंडळी, जसं की आषाढी एकादशीच्या व्लॉगमध्ये मी चिक्की बनवलेली आणि तिची रेसिपी देखील दाखवायची राहिलेली, तर म्हटलं ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आता दाखवते. तर चला, इथे रेसिपीला केलेली आहे सुरुवातीला आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, त्यानंतर थोडीशी वेलची पूड, थोडंसं तूप, थोडीशी खोबऱ्याचे तुकडे आणि त्यानंतर 2 चमचे दूध असं लागणार आहे आणि चवीनुसार गूळ लागणार आहे. तर सुरुवातीला इथे 1 पेल्याच्या करीब मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे हे सुरुवातीलाच मी भाजून ठेवलेले, त्यासाठी त्याची जी काही साल आहे ती निघत नव्हती, कारण आता रेनी सीझन असल्यामुळे थोडेसे शेंगदाण्याची जी साल आहे ती निघण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो. तर जेवढे निघतील तेवढे मी काढले आणि त्यानंतर तुम्हाला जर पॉसिबल झालं तर तुम्ही सगळ्याच्या रिमूव्ह करा, पण असं देखील टेक्स्चर खूप छान येतं चिक्कीला, त्यासाठी मी एवढं घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अंदाजे 1 पेला इतके असेल. त्यानंतर काही खोबऱ्याचे तुकडे घेतले जे की सुरीने कट केलेले आहेत आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये मी आता याला फिरवून घेईन आणि याची बारीक पावडर करून घेईल. तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट असेल तर त्याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता, जेणेकरून की तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल. त्यानंतर चवीसाठी लागणार आहे आपल्याला गूळ, आणि जर चिक्कीचा गूळ तुमच्याकडे असेल तर तो यूज करा, त्याने तर रिझल्ट खूपच छान येतो. पण आता माझ्याकडे जो आपण रेग्युलर जॅगरी यूज करतो ती आहे, त्याचाच मी इथे सुरीने कट करून घेणार. आणि थोडेसे मोठे चंक्स राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की त्याचा आपल्याला सिरपच बनवून घ्यायचा आहे, जसं की आपण शुगरचं बनवतो, पण याचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे, ते मी तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आणि गुळाची चिक्की ही नेहमी तुम्ही स्नॅकमध्ये यूज करू शकता आणि सुपर हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही लहान मुलांना अगदी देऊ शकता. आणि रामला तर खूप प्रचंड आवडलेली आणि दिवसभर तो सारखा चिक्की खाण्यासाठी मागायचा, ज्यावेळेस मी दुपारच्या वेळेस बनवली त्यावेळेस, आणि त्याला खूप जास्त आवडली. तर आता येते जे आपलं पोळपट आणि लाटणं आहे त्याला मी थोडंसं ऑइलनी ग्रीस करून घेत आहे, कारण की चिक्की आपण यावरती स्प्रेड करणार आहोत आणि जेणेकरून जे काही चिक्कीचं बॅटर आपण ॲड करू त्याला ते स्टिक होणार नाही, त्यासाठी मी थोडंसं ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि साधं तेलच यूज केलेलं आहे, तुम्ही तुपाचा देखील इथे वापर करू शकता. तर या पद्धतीने आता ग्रीस करून घ्यायचं आहे. तुमची चिक्की किती क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार आहात त्यानुसार ग्रीस केलं तरी चालेल. आता मी पूर्ण पोळपट जो आहे त्याला पूर्ण ग्रीस करून घेतलेला आहे. तुम्ही कुकटॉपवरती किंवा चॉपिंग बोर्डवरती देखील ही प्रोसेस करू शकता, पण आता इथे लाकडी मी पोळपट लाटणं आहे त्यालाच ग्रीस करून घेतलेला आहे. त्यानंतर फ्लेम ऑन करून त्यावरती कढईमध्ये 2 चमचे इतके मी तूप ॲड केलेलं आहे, जे की गावरान तूप आहे. तुम्ही अदर कोणतंही जर तेल असेल तुमच्याकडे तर ते देखील यूज करू शकता, पण तुपाचा फ्लेवर खूप जास्त छान येतो. त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घेतलं आणि त्यामध्ये आता जो काही किसलेला गुळ आहे तो ॲड केलेला. तर आता याला आपल्याला इथपर्यंत ढवळून घ्यायचं आहे जिथे की त्याचं थोडंसं सिरप तयार होईल. तर हे सिरप कुठपर्यंत आपल्याला तयार करायचा आहे याचा एक छोटासा डेमो मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून की तुमच्या लक्षात येईल की कुठपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तर थोडंसं चिक्कीला टेस्ट येण्यासाठी मी इथे वेलची पूड घातलेली आहे. जर तुम्हाला सुपर हेल्दी म्हणजे अजून जरी हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पावडर देखील यामध्ये घालू शकता. सर्व ड्रायफ्रूट थोडेसे भाजून त्याची पावडर करून देखील ॲड करू शकता. तर इथे वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जो काही गुळ आहे तो मी ॲड केला थोडासा. जर अशी छोटीशी गोळी अगदी बॉलसारखी तयार होत असेल तर समजून जायचं की तुमचा पाक रेडी आहे. आता थोडासा टाईम आहे, कारण की खूप जी काही गोळी होत आहे ती जास्त कडक होत नाही, त्यासाठी मी परत थोडंसं हलवून घेणार. आणि थोडीशी चिक्की जी आहे ती मी सॉफ्ट बनवणार, कारण रामला देखील खाता आली पाहिजे आणि त्याला गोड पदार्थ तर खूपच आवडतो. इथून मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल. तर इथे जो काही कोकोनट आहे त्याला देखील मी बारीक मिक्सरमध्ये करून घेतले आणि शेंगदाणे देखील बारीक करून घेतलेला आहे. आणि मिक्सर चालवताना थोडंसं बंद चालू या पद्धतीनेच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. शेंगदाणे तुम्ही अजून थोडेसे मोठे ठेवले तरी चालेल, पण आता रामला खायचं आहे आणि मला कोणतीही रिस्क घ्यायची नसते रामच्या फूडमध्ये, त्यासाठी मी अगदी बारीक केलेलं. आणि शेंगदाणे खोबरं जर तुम्ही लहान मुलांना देत असेल तर देताना थोडी काळजी घेत जा, कारण की घशामध्ये वगैरे देखील अडकू शकतं त्यासाठी. तर पाहू शकता या पद्धतीने मी बारीक करून घेतला आणि जो काही आपला पाक तयार झाला होता त्यामध्ये ॲड केलं. जर क्वांटिटी तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, किंवा गुळाची क्वांटिटी देखील वाढवू शकता जास्त गोडवा येण्यासाठी. पण आता इथे गुळ खूप जास्त गोड होता त्यासाठी मी कमी ॲड केला. त्यानंतर 5 मिनटं लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे सर्व जे बॅटर आहे ते एकदम रेडी झालेलं आहे. आता थोडीशी चिक्की जी आहे ती आपल्याला सॉफ्ट बनवायची आहे, त्यासाठी तुम्ही हॅक देखील म्हणू शकता की 2 चमचे मी इथे दूध ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला एकदम क्रंची किंवा अशी कडक चिक्की बनवायची असेल तर दूध अजिबात ॲड करू नका, दूध अवॉइड करा. पण आता जे काही चिक्की आहे ती मला रामला देखील खाऊ घालायची, त्यासाठी मी 2 चमचे दूध ॲड केलं, जेणेकरून की बॅटर एकदम सॉफ्ट होईल आणि चिक्की एकदम स्मूथ बनेल. तर आता 5 मिनटं इथे हलवून झालेले. आता जे बॅटर आहे ते आपलं रेडी आहे. आता हे सर्व जे बॅटर आहे ते मी आता पोळपटावरती काढून घेणार आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला ते स्प्रेड करायचे हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवते. तसं
आणि जे काही बॅटर रेडी झालेलं आहे त्याला अजिबात हात लावू नका, कारण की सुपर हॉट असतं आणि हात लावल्यानंतर थोडंसं भाजण्याची वगैरे शक्यता असते, त्यासाठी ते अवॉइड करा. जर तुम्हाला हाताने थोडंसं स्प्रेड करायचं असेल तर तुम्ही बाउलचा किंवा कोणत्याही जे काही स्प्रेड भांडं वगैरे असेल त्याचा उपयोग करा आणि त्याने स्प्रेड करून घ्या. तर आता इथे जे काही चमच्याला वगैरे लागलेलं होतं ते सर्व मी एकजीव करून घेणार आणि हाताच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून घेते. तुम्ही थोडंसं केअरफुली करा जेणेकरून की हात वगैरे भाजणार नाही. आता हे थोडंसं गरमच होतं, त्याच वेळेस मी हाताने थोडंसं स्प्रेड केलं आणि त्यानंतर आता जे काही लाटणं आहे त्याने असं स्प्रेड करून घेणार जेणेकरून की इव्हनली स्प्रेड होणार. जेवढे तुम्हाला थिकर किंवा जेवढी थिन पाहिजे असेल तेवढं तुम्ही स्प्रेड करू शकता. तर पहा, या पद्धतीने मी आता स्प्रेड करून घेतलेले आहे आणि थोडंसं जे काही ओलं वगैरे असेल किंवा थोडीशी गरम चिक्की असेल त्यावेळेसच आपल्याला त्याला कट देऊन घ्यायची आहे जेणेकरून की एकदम थंड झाल्यानंतर चिक्की एकदम स्मूथली निघल. आता इथे स्प्रेड करून झाल्यानंतर मी याला थोडंसं नाईफच्या साहाय्याने टिकमार करून घेणार जेणेकरून की छान वड्या येतील. तुम्ही स्क्वेअरमध्ये कट करा किंवा पंचकोनी करा, जसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. किंवा ह्याच पद्धतीने तुम्ही गुळाची चिक्कीच्या ऐवजी गुळाचे लाडू देखील किंवा शेंगदाण्याचे लाडू देखील बनवू शकता. सेम प्रोसेस आहे, अगदी काही फरक नाही. पण आता इथे मी चिक्की बनवत आहे आणि त्या दिवशी उपवास असल्यामुळे कसं थोडंसं गोड खाण्याची देखील इच्छा होते आणि सारखं सारखं खिचडी म्हटलं की नको वाटतं, त्यासाठी मी दुपारी चिक्की बनवलेली जेणेकरून की मला यांना टिफिनमध्ये देखील देता येईल. कारण खिचडी सकाळी पण झालेली तर दुपारी म्हटलं रामसाठी स्नॅक पण बनवायचा होता आणि मागच्या वेळेस मैसूर पाक केलेला तर तो पण संपलेला आणि एक स्वीट पदार्थ मी घरामध्ये ठेवतच असते, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी पाहता. आणि रामला देखील स्वीट खायला आवडतं, त्यासाठी बाहेरचं घेण्यापेक्षा मी घरातच बनवणं प्रेफर करते. तर पहा, जोपर्यंत चिक्की थंड झालेली नाही, थोडीशी गरमच आहे, त्यावेळेसच मी येथे नाईफच्या साहाय्याने असे टिकमार्क करून घेतलेले आहेत. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्समध्ये आपल्याला टिकमार्क करून घ्यायचे आहे. तुम्ही अदर कोणताही शेप देऊ शकता तुमच्या आवडीनुसार, जसं की मी आधी सांगितलं. त्यानंतर याला 10 ते 15 मिनटं सेट होऊ द्या आणि त्यानंतर सेट झाल्यानंतर आपण याच्या वड्या काढून घेऊयात. सुपर हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि लहान मुलांना देखील तुम्ही देऊ शकता. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारीच दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लगेचच तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि एन्जॉय देखील करता येईल. तर चला, बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच मस्त खा आणि स्वस्त राहा आणि तुमच्या कुटुंबाची देखील काळजी घ्या. बाय बाय.